Hi student friends, I am N.M. Kuchekar sir, teaching you a biology subject for 12th standard. In last some videos we have seen about the concept in the chapter named inheritance and variation, and today in the same chapter we are going to see one of the new concept, that is the chromosomal theory of the inheritance. Now friends, as we see the Mendelian genetics, ज्यावेळेला मेंडेलियन जेनेटिक्सचा आपण अभ्यास करतो त्यावेळेला एक गोष्ट आपल्याला माहीत आहे, आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये त्याच्याविषयी बोललो होतो की मेंडेलने त्याचं जे काय इन्व्हेन्शन आहे, त्याचं जे काय डिस्कवरीज आहेत, दोज आर पब्लिश्ड इन 1866 इन टू दी जर्नल. म्हणजे 1866 साली त्याने त्याचे जे काय काम होतं, त्याचं जे काय डिस्कवरीज होत्या ते त्यांनी रिसर्च जर्नलमध्ये त्यावेळेला पब्लिश केल्या होत्या. पण त्यावेळेला कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम होता आणि त्याच्यामुळे काय झालं की या सगळ्या डिस्कवरीज, ऑल डिस्कवरीज आर बिकम्स अननोटिस्ड ड्यू टू द कम्युनिकेशन प्रॉब्लेम्स. अँड दॅट्स वाय आफ्टर दॅट, म्हणजे त्याच्यानंतर काय झालं की 1884 साली अनफॉर्च्युनेटली द मेंडेल वॉज डाईड. ही डाईड ॲज द गुड प्रिस्ट अँड बेस्ट टीचर, but remained unnoticed and unrecognized scientist. After that what happens? मेंडेल डाईड, मेंडेलचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर त्याचं जे काय काम आहे ते तसंच राहिलं. अगदी मेंडेलचा मृत्यू 1884 साली झाला किंवा 1884-85 त्या दरम्यान झाला आणि त्याच्यानंतर 19व्या शतकापर्यंत हे काम सगळं अननोटिस्ड राहिलं. परंतु मेंडेलच्या कामाचा जर विचार केला तर सर्वसाधारणपणे मॅथ्स अँड स्टॅट, युटिलायझेशन ऑफ मॅथ्स अँड स्टॅट इन टू दी बायोलॉजी, दॅट वॉज द रिमार्केबल थिंग बिकॉज द मेंडेल वॉज द मेथॉडिकल सायंटिस्ट. मेथॉडिकल सायंटिस्ट तो होता कारण स्टॅट आणि मॅथ्स विषयांचा ॲप्रोच त्यानं बायोलॉजी सब्जेक्टसाठी घेतलेला होता आणि तो बऱ्याच बायोलॉजिस्टला किंवा जगातील सर्व शास्त्रज्ञांना तो मान्य नव्हता. आणि मेंडेलच्या म्हणण्यानुसार ब्लेंडिंग इनहेरिटन्सला त्यांनी अपोज केलेला होता. त्यानंतर फॅक्टर्स नावाची टर्म त्यांनी जगाच्या समोर मांडलेली होती. आता फॅक्टर्स ज्याला आपण आज जीन म्हणतो, ते फॅक्टर्स कुठे नक्की आढळतात हे दाखवून देण्यासाठी म्हणून मेंडेल इनसफिशियंट ठरलेले होते. आणि मेंडेलच्या म्हणण्यानुसार फॅक्टर वॉज द स्टेबल अँड द डिस्क्रीट युनिट ऑफ द हेरिडिटी विच have not support to the blending inheritance. आणि त्याच्यामुळं काय झालं की मेंडेलचा रिसर्च जो आहे तो अननोटिस्ड राहिला. आणि मग 19व्या शतकाच्या इमर्जन्सला, म्हणजे सुरुवातीला काय झालं की ह्युगो डी व्हाईस, त्यानंतर कार्ल कोरेन्स अँड शेरमार्क, दीज आर दी सायंटिस्ट फ्रॉम द डिफरंट कंट्रीज इन दी वर्ल्ड. म्हणजे जगाच्या वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या देशातून जगामध्ये या 3 शास्त्रज्ञांनी इंडिपेंडेंटली, म्हणजे मेंडेलच्या पाश्चात मेंडेलच्या रिसर्चच्या डिस्कवरीज आहेत त्या रिडिस्कवर केल्या. आणि त्यांना दिसून आलं की मेंडेलने जे काय काम केलेलं आहे, या 1866 साली जो काय पेपर पब्लिश केलेला आहे, ते सगळे रिसर्च आता हे एकमेकांशी जुळायला लागलेले आहेत. आणि मग मेंडेलचं जे काय काम आहे ते परत जगाच्या समोर आलं आणि रिडिस्कवरीजमध्ये असं दिसून आलं की मेंडेल वॉज द ग्रेट सायंटिस्ट. आणि मीन व्हाईल काय झालं की त्यानंतर 1901-2-3 मध्ये मायक्रोस्कोपचा शोध लागला. आणि मायक्रोस्कोपचा शोध लागल्यानंतर सुटॉन अँड बोवेरी इन 1903 साली सुटॉन आणि बोवेरीनं काय केलं तर वन ऑफ द थिअरी, एक महत्त्वाची थिअरी जगाच्या समोर मांडली, दॅट इज द क्रोमोसोमल थिअरी ऑफ द इनहेरिटन्स. म्हणजे इनहेरिटन्सच्या बाबतीत क्रोमोसोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स जो आहे तो जगाच्या समोर मांडला. आणि मग त्यांच्या म्हणण्यानुसार काय सांगते ही थिअरी, तर थिअरी स्टेट्स दॅट वॉट एव्हर क्रोमोसोम्स आर देअर दोज आर प्रेझेंट इन टू द न्यूक्लियस. क्रोमोसोम्स कुठे आहेत तर न्यूक्लियसमध्ये आहेत, की जे मेंडेल सांगू शकला नव्हता. फॅक्टर ज्याला म्हणत होता मेंडेल, तो जो फॅक्टर आहे किंवा तो जो आज आपण ज्याला जीन म्हणतो तो जीन आहे, तो कुठं आहे मेंडेल सांगू शकला नव्हता किंवा त्याच्या केमिकल डिटेल्स मेंडेल देऊ शकला नव्हता. ज्या डिटेल्स सुटॉन आणि बोवेरीनं आफ्टर इन्व्हेन्शन ऑफ द मायक्रोस्कोपचा शोध लागल्यानंतर दाखवून दिलं की
वेदर हाऊ क्रोमोसोम्स आर देन व्हेअर दोज आर, म्हणजे ते कुठे आहेत हे दाखवून दिलं. तर दोज आर प्रेझेंट इन टू दी न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये ते जे काही क्रोमोसोम्स आहेत ते दाखवून दिलं. आता हे जे काही क्रोमोसोम्स आहेत ते क्रोमोसोम्स आर ऑलवेज असोसिएटेड विथ इच अदर, ते एकमेकांना होमोलोगस क्रोमोसोम्स जे आहेत ते एकमेकांच्या जवळ अशा पद्धतीने लाय झालेले असतात आणि एकमेकांच्या जवळ जरी असले ते तरी सुद्धा ॲट द टाइम ऑफ गॅमेट फॉर्मेशन, गॅमेट फॉर्म्स ऑलवेज विथ द हेल्प ऑफ मिओसिस, मिओसिसच्या प्रोसेस थ्रू गॅमेट्स तयार होत असतात आणि हे तयार झालेले गॅमेट्स कशा पद्धतीनं तयार होतात बघा. तर मिओसिस फर्स्ट इज इक्वेशनल डिव्हिजन, ज्याच्यामध्ये क्रोमोसोम नंबर रिड्यूस वगैरे होत नाही. बट मिओसिस सेकंड इज एक्झॅक्टली रिडक्शनल डिव्हिजन, ज्याच्यामध्ये क्रोमोसोम नंबर समजा इथं 2n असेल तर शेवटी तो n राहतो आणि अशा पद्धतीनं एका डिप्लॉइड सेलपासून 4 हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होत असतात. आता हे गॅमेट्स तयार होऊन काय होतं, तर हे गॅमेट्स तयार होऊन दोज आर फ्यूज विथ, दॅट मीन्स मेल अँड फिमेल गॅमेट फ्यूज विथ इच अदर अँड फॉर्म्स ए डिप्लॉइड झायगोट. म्हणजे तिथं काय होतं, तर डिप्लॉइड झायगोट तयार होतो. जरी हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होत असले तरी डिप्लॉइड झायगोट तयार होतो. म्हणजे काय, डिप्लॉइडी ऑफ अ बॉडी इज अ मेंटेन, दॅट मीन्स डिप्लॉइडी रिस्टॉर्स. ओके, आफ्टर दिस वी आर गोइंग टू सी one of the important concept, that is the concept of the chromosomes. आता क्रोमोसोमचा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. ऍक्च्युली क्रोमोसोम्स काय आहेत, हे 2 शब्द आहेत आणि दोन्ही शब्दांचं कॉम्बिनेशन आहे क्रोमा अँड सोमा. क्रोमा मीन्स कलर अँड सोम्स किंवा सोमा या 2 शब्दांचा विग्रह असा होतो की क्रोमा मीन्स कलर अँड सोमा किंवा सोम्स म्हणजे बॉडी, म्हणजे कलर्ड बॉडीज असा त्याचा शब्दशः जर आपण विग्रह किंवा त्याचा अर्थ जर बघायला गेलं तर क्रोमोसोम्स म्हणजे कलर्ड बॉडीज. आता क्रोमोसोम्स आर डिस्कवर्ड बाय W. वॉल्डेर. 1888 साली W. वॉल्डेर नावाच्या शास्त्रज्ञाने क्रोमोसोम नावाची टर्म जी आहे ती जगाच्या समोर मांडली. क्रोमोसोम्स जनरली आपण बघितलं तर कसे आहेत, त्याचा डायमीटर किंवा त्याची लेंथ कशी आहे, तर जनरली क्रोमोसोम्स आर 0.1 नॅनोमीटर टू 33 मायक्रॉन्स त्याची लेंथ आहे आणि 0.2 to 2 मायक्रॉन ही त्याची थिकनेस आहे. म्हणजे त्याचे लेंथ आणि थिकनेसचा विचार केला तर क्रोमोसोम्स आर हायली कंडेन्स्ड. कुठे क्रोमोसोम्स आपल्याला जास्तीत जास्त कंडेन्स झालेले किंवा क्रोमोसोम्स आपल्याला कुठं बघायला मिळतात, तर दोज आर बेस्ट सेल्स इन टू द इंटरफेज, प्रोफेज अँड मेटाफेज. म्हणजे ज्या काही पेशी विभाजनाच्या ज्या स्टेप्स आहेत ज्याच्यामध्ये इंटरफेजमध्ये, प्रोफेजमध्ये, मेटाफेजमध्ये हे जे काही क्रोमोसोम्स आहेत ते चांगल्या पद्धतीने किंवा कंडेन्स्ड झालेले आपल्याला दिसून येतात की जे आपण तिथं बघू शकतो. आता कुठल्याही लिव्हिंग एंटिटीजचं किंवा स्पेसिसचा जर क्रोमोसोम्सचा विचार करायला गेलो आपण तर क्रोमोसोम्स हे केमिकली स्टेबल असायला पाहिजेत, ते सेल्फ रेप्लिकेटिंग असायला पाहिजेत आणि ही सगळी कॅरेक्टर्स जी आहेत ती काय झालेली आहेत तर दिसून आलेली आहेत ह्या कलर्ड बॉडीजमध्ये. म्हणजे ते केमिकली स्टेबल आहेत, ते सेल्फ रेप्लिकेट होतात, त्याच्यामध्ये नॉन हिस्टोन प्रोटीन्स आहेत, त्याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन्स आहेत आणि एवढ्या सगळ्यांमध्ये असून हे काय तर दे हॅव बाइंड विथ सम हिस्टोन प्रोटीन्स, नॉन हिस्टोन प्रोटीन्स अँड दे हॅव ए स्पेसिफिक ऑर्गनायझेशन इन that may prokaryotic or that may eukaryotic be. After that we are going to see one of the important sub point in that is the number of chromosomes. आता क्रोमोसोमचा नंबर जो आहे तो पेशींमध्ये मग वेगवेगळ्या स्पीसीजमध्ये मग अगदी बॅक्टेरिया व्हायरसेस पासून आल्गी ब्रायोफाइट्स टेरोडोफाइट्स पासून ते युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्समध्ये सगळ्या प्रकारच्या सजीवांमध्ये फिक्स आणि स्पेसिफिक असा क्रोमोसोम नंबर आहे की जो मानव जातीमध्ये विचार केला आपण तर तो 23 आहे. 23 कसा आहे तर हॅप्लॉइड सेटमध्ये आहे आणि 46 तो डिप्लॉइड सेटमध्ये आपल्याला आलेला दिसून येतो. आणि मग हा क्रोमोसोमचा रोल काय आहे आपल्या बॉडीमध्ये. क्रोमोसोम्स आर स्पेसिस स्पेसिफिक अँड दोज आर इसेन्शियल फॉर द प्रोसेस ऑफ फायलोजेनी. तर फायलोजेनी हा शब्द आपल्याला नवीन असेल तर थोडासा एक
एका मिनिटामध्ये त्याचा अर्थ सांगून आपण पुढे जाऊया. फायलोजेनी ही टर्म कशासाठी वापरली जाते, तर सर्वसाधारणपणे मानवाची उत्क्रांती जी आहे ती उत्क्रांती कशापासून झालेली आहे किंवा मायग्रेशन ऑफ बर्ड. आता काही ठिकाणी नवीन पक्षी स्थलांतरित होतात आणि तिथं आपली उपजीविका करतात, परत तिथं झालं की परत आपल्या जिथून आले तिथे जातात. हे जे मायग्रेशन ऑफ बर्ड आहे ते अगदी हजारो लाखो किलोमीटर्सपर्यंत असतं. हे मायग्रेशन ऑफ बर्ड याच्यामध्ये सुद्धा फायलोजेनीचा रोल आहे. आणि मानवाची उत्क्रांती असेल किंवा इतर स्पेसीची उत्क्रांती जी आहे ती शोधण्यासाठी म्हणून ह्या फायलोजेनेटिक रिलेशनशिपचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्याच्यावरती परत कधीतरी ज्यावेळेला रेफरन्स येईल त्यावेळेला आपण अगदी डिटेलमध्ये फायलोजेनिक किंवा फायलोजेनेटिक रिलेशनशिप जे आहे ते आपल्याला अनेक विस्तारानं पाहता येईल. आता बघा, नंबर ऑफ अ क्रोमोसोम्स हा कसा असतो. क्रोमोसोमचा नंबर स्पेसिफिक आहे हे मान्यच आहे, परंतु तो कसा असतो तर तो प्लॉइडीच्या स्वरूपामध्ये असतो. प्लॉइडी एक्झॅक्ट व्हॉट इज एक्झॅक्टली प्लॉइडी. प्लॉइडी आपण कशाला म्हणतो तर इट इज प्लॉइडी इज एक्झॅक्ट मल्टिप्लिकेशन ऑफ द बेसिक नंबर ऑफ द क्रोमोसोम्स. एक्झॅक्ट मल्टिप्लिकेशन ऑफ द बेसिक नंबर ऑफ द क्रोमोसोम्स इज कॉल्ड ॲज द प्लॉइडी. त्याला आपण प्लॉइडी असं म्हणतो. आता एक्झॅक्ट मल्टिप्लिकेशन ऑफ द बेसिक नंबर ऑफ क्रोमोसोम्स ही झाली डेफिनेशन, पण तो अर्थ आपल्याला कसा त्याचा सांगता येईल तर बघा, मानव जातीचा क्रोमोसोम नंबर समजा तो 23 आहे हॅप्लॉइडमध्ये आणि डिप्लॉइडमध्ये 46 आहे किंवा 46 आहे. तर बघा, हॅप्लॉइड सेटमध्ये तो आहे 23 आणि डिप्लॉइड सेटमध्ये तो आहे 46. म्हणजे काय तर एक्झॅक्ट मल्टिप्लिकेशन झालं किंवा कसं झालं, मल्टिपल होत असताना ते बरोबर. म्हणजे समजा बघा 23 तर 46 आहे, म्हणजे हॅप्लॉइड 23 आहे आणि डिप्लॉइड 46 आहे. म्हणजे एक्झॅक्ट मल्टिपलमध्ये त्याचं काय होतं तर मल्टिप्लिकेशन होत आहे आणि त्याला आपण प्लॉइडी असं म्हणतो. आता प्लॉइडीचा जर विचार केला आपण तर इथं जरा बघूया आपण. प्लॉइडीमध्ये जो पहिला प्रकार आहे तो यूप्लॉइडी. If exact multiplication of the basic number of the chromosome is takes place in any species, then that is called as a euploidy. Euploidy चे परत वेगवेगळे प्रकार आहेत, मोनोप्लॉइडी, डिप्लॉइडी आणि पॉलीप्लॉइडी. तर मोनोप्लॉइडी म्हणजे हॅप्लॉइड सेट, हा आहे डिप्लॉइड सेट. पॉलीप्लॉइडी मध्ये मग ट्रिप्लॉइड असेल, टेट्राप्लॉइड असेल, पेंटाप्लॉइड असेल, हेक्साप्लॉइड असेल, व्हॉट एव्हर इट बी, नंबर इज गोइंग ऑन. आणि दुसरा प्लॉइडीचा प्रकार आहे तो आहे अनयूप्लॉइडी. आता अनयूप्लॉइडी कशाला म्हणायचं हे सुरुवातीला आपण बघूया. म्हणजे यूप्लॉइडी आणि अनयूप्लॉइडीतला फरक आपल्याला समजून घेण्यासाठी थोडीशी मदत होईल. अनयूप्लॉइडी कशाला म्हणायचं हे बघा, यूप्लॉइडी कशाला म्हणायचं हे आपल्याला मी अगोदर आता सांगितलेलं काय आहे तर एक्झॅक्ट मल्टिपल म्हणजे बेसिक क्रोमोसोम नंबर जो आहे त्याचं मल्टिप्लिकेशन जर त्याच्या बेसिक क्रोमोसोम नंबरच्या पटीत होत असेल तर यूप्लॉइडी, आणि ते पटीत होत नसेल, एक्झॅक्ट मल्टिप्लिकेशन ऑफ द बेसिक नंबर ऑफ द क्रोमोसोम होत नसेल तर त्याला अनयूप्लॉइडी असं म्हणायचं. आता यूप्लॉइडी जनरली दिसून येते, पण अनयूप्लॉइडी ती कमी ठिकाणी दिसून येते. कारण का तर ही मुळातच अराईज कशी होते तर आयदर बाय ॲडिशन ऑर डिलिशन ऑफ द क्रोमोसोम ऑर द क्रोमोसोम्स. आता त्याला वेगवेगळी कारणं आहेत. ॲडिशन ऑर डिलिशन ऑफ द क्रोमोसोम्स हे कधी आणि केव्हा होतं, त्याला काही मग जेनेटिकल कारणं आहेत काही स्पेसिसमध्ये, किंवा काही स्पेसिसमध्ये ती केमिकल रिझन सुद्धा असू शकतात. आणि मग ती अनयूप्लॉइडी जी आहे ती परत दोन प्रकारची आहे. एक आहे हायपोप्लॉइडी आणि दुसरी आहे हायपरप्लॉइडी. आता हायपोप्लॉइडी कधी आणि कुठे दिसून येते, ज्या प्रकारच्या स्पेसिसमध्ये सतत क्रोमोसोम नंबर कोणत्या ना कोणत्या कारणाने डिलीट होतो त्यावेळेला त्याला हायपोप्लॉइडी असं आपण म्हणतो. आणि मग त्याच्यामध्ये मोनोसोमी आणि नलिसोमी असे दोन प्रकार आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणानं जर एखाद्या स्पेसिसमधला क्रोमोसोम नंबर डिलीट होत असेल किंवा तो निघून जात असेल तर हायपोप्लॉइडी नावाचा कन्सेप्ट किंवा ती संकल्पना ती दिसून येते. त्याचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे मोनोसोमी आणि दुसरं म्हणजे नलिसोमी. आता त्याचा दुसरा प्रकार आपण जर बघू तर हायपरप्लॉइडी नावाचा प्रकार आहे अनयूप्लॉइडीमध्ये. हायपरप्लॉइडी कधी म्हणतो, ज्या वेळेला एखाद्या स्पेसिसमध्ये क्रोमोसोम नंबर जो आहे एखादा क्रोमोसोम कुठून तरी येऊन ॲड होतो त्या क्रोमोसोममध्ये, त्यावेळेला त्याला हायपरप्लॉइडी असं आपण म्हणतो. आणि मग त्याच्यामध्ये ट्रायसोमी आणि टेट्रासोमी असे दोन प्रकार आपल्याला असलेले दिसून येते. आता क्रोमोसोम्स
प्लॉइडी या कन्सेप्ट नंतर आपल्याला महत्वाची जी कन्सेप्ट पाहायची आहे ते म्हणजे क्रोमोसोम्स आणि त्याचं स्ट्रक्चर. आता टिपिकल क्रोमोसोमचा विचार करायला आपण गेलं तर टिपिकल क्रोमोसोमच्या मध्ये बघा काय क्रोमोनिमॅट और these are the arms of the chromosome 1, 2, 3 and 4. म्हणजे these are called as the chromonimata. Chromonimata at the middle shows the centromere. Centromere त्याच्या क्रोमोनिमॅटाच्या बरोबर मध्ये आहे की जिथून काय होतं तर त्या क्रोमोनिमॅटा अराइज होत असतात, ज्याच्यामध्ये काय आहे तर क्रोमोसोम्स आर कंडेन्स्ड डीपली अँड डीपली कंडेन्स्ड विथ हाय लेवल ऑर्गनायझेशन and chromosomes appears in this way and those appears or look best into the metaphase and interphase. म्हणजे आता सगळ्याच ज्या काही डिव्हिजनल फेजेस आहेत त्याच्यामध्ये दिसून येतात, पण इंटरफेज पासून ते दिसायला सुरुवात होत असते. आता टिपिकल क्रोमोसोम ज्यावेळेला आपण अंडर मायक्रोस्कोप बघतो त्यावेळेला त्याच्यामध्ये वेगवेगळे रिजन्स दिसून येतात. क्रोमोनिमॅटा आहेतच, ह्या क्रोमोनिमॅटा आहे की ज्याच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर क्रोमोमियर्स आहे. आतल्या बाजूला काय तर क्रोमोमियर्स आहेत. म्हणजे काय क्रोमोसोम्स आर फॉर्म्ड विथ हायली कंडेन्स्ड क्रोमोनिमॅटा हायली कंडेन्स झाले असतात. त्याच्यामध्ये क्रोमोमियर्स आहेत. डीएनए जो आहे तो हाय लेवलवरती किंवा हायर लेवलवरती पॅकेज करून त्याच्यामध्ये आतमध्ये बसवलेला आहे आणि ज्याच्यामुळे काय झालं तर क्रोमोसोमला एक टिपिकल शेप आहे आणि त्या टिपिकल शेपचा आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला क्रोमोनिमॅटा आपल्याला दिसतात आणि सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यामध्ये रिजन दिसतो तो म्हणजे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन ऑर सेंट्रोमियर. आता प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन किंवा सेंट्रोमियर इथं जर आपण सुरुवातीला बघितलं तर त्याच्यामध्ये इथं अजून एक रिजन आहे, त्याला म्हटलं जातं कायनेटोकोर. इथं आतल्या बाजूला त्याच्या कायनेटोकोर इज द प्लेट लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट इन टू दी प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन ऑर इन टू दी सेंट्रोमियर. सेंट्रोमियर किंवा प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शनच्या मध्ये एक कायनेटोकोर नावाची प्लेट असते विच हॅज द इम्पॉर्टन्स इन टू द अटॅचमेंट ऑफ द क्रोमोसोमल फायबर्स during the process of the cell division. That cell division may meiosis or mitosis. Mitosis असू देत किंवा meiosis असू देत, या दोन्हीही पेशी विभाजनाच्या प्रकारामध्ये काय आहे तर हा जो कायनेटोकोर आहे त्याचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. कारण कायनेटोकोरच्या सरफेसलाच काय होत असतात तर क्रोमोसोम त्या स्पिंडल फायबरला अटॅच होत असतात आणि तिथे अटॅच होऊन राहत असतात. मग ते प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेजमध्ये वेगवेगळ्या प्रोसेस त्याच्या माध्यमातून घडत असतात. हे झाली प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन किंवा सेंट्रोमियर आणि त्याच्या आतला तो कायनेटोकोर. आता सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन जे आहे त्या सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन दोन प्रकारचे आहेत. सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट आणि सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन सेकंड. आता सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट जे आहे त्याच्यामध्ये न्यूक्लिओलर ऑर्गनायझर रिजन जो आहे तो आपल्याला दिसून येतो. न्यूक्लिओलर ऑर्गनायझेशन किंवा न्यूक्लिओलर ऑर्गनायझर रिजन. आणि दुसरा जो रिजन आहे तो सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन किंवा कॉन्स्ट्रिक्शन सेकंडमध्ये दिसून येतो, त्याला सॅट बॉडी किंवा सॅटेलाइट असं आपण म्हणतो. आता बघा हे जे काही क्रोमोमियर आहे इथं आतल्या बाजूला, ह्या क्रोमोमियरमध्ये काय तर डेन्सली पॅक्ड क्रोमोसोम्स जे आहेत किंवा डेन्सली पॅक्ड क्रोमोसोम्स नाही, डीएनए आपण म्हणतो त्याला. डीएनए जो आहे तो डेन्सली पॅक्ड करून बसवलेला आहे की ज्याच्यामुळे काय झालं तर हायर लेवल ऑर्गनायझेशन ऑफ द क्रोमोसोम्स इज पॉसिबल ड्यू टू हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स विच हॅव द इम्पॉर्टंट रोल इन टू द हायर लेवल ऑर्गनायझेशन इन टू द टिपिकल क्रोमोसोम स्ट्रक्चर. आता हा क्रोमोसोम जो आहे on the basis of the presence of the centromere, म्हणजे त्या क्रोमोसोम मध्ये एखाद्या विशिष्ट क्रोमोसोम मध्ये सेंट्रोमियर नक्की कुठे आहे याच्यावरती क्रोमोसोमचे टाइप्स पडतात आणि मग ते टाइप्स आपल्याला बघायचे आहेत. पहिला टाइप आहे टाइप्स ऑफ क्रोमोसोम्स असं आपण म्हणूया. टाइप्स क्रोमोसोम्स. त्यामध्ये पहिला जो टाइप आहे तो आहे मेटासेंट्रिक, की ज्याच्यामध्ये सेंट्रोमियर इज प्रेझेंट ॲट द मिडल ऑफ द क्रोमोसोम
अँड 2 क्रोमोनिमॅटा रिमेन्स ॲट, म्हणजे काय तर हा जो काय सेंट्रोमियर आहे तो मध्ये राहतो आणि दोन क्रोमोनिमॅटा किंवा जे आर्म्स आहेत क्रोमॅटिड्स आहेत ते दोन्ही बाजूला. आता दुसरी केस आपण विचार केला तर दुसरा आहे सब मेटासेंट्रिक क्रोमोसोम्स. हा दुसरा टाईप आहे की ज्याच्यामध्ये बरोबर मध्य जर इथं येत असेल तर मध्याच्या जरासं पुढच्या बाजूला, म्हणजे काय तर जनरली ॲट सब मेटासेंट्रिक म्हणजे मधली जी सिच्युएशन आहे त्याच्या पुढच्या बाजूला तो आढळून येतो, म्हणून त्याला सब मेटासेंट्रिक क्रोमोसोम म्हटलेलं आहे. तिसरं जे आहे त्याला ॲक्रोसेंट्रिक असं म्हटलेलं आहे. ॲक्रोसेंट्रिक म्हणजे सब मेटासेंट्रिकच्या पुढच्या बाजूला ते आहे ॲक्रोसेंट्रिक. आणि टिलोसेंट्रिक नावाचा चौथा क्रोमोसोमचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये काय आहे तर अगदी पुढच्या बाजूला जाऊन तो जो काय आपण त्याला सेंट्रोमियर म्हणतो